तुमचं, कुठून आलात तुम्ही आणि काय प्रॉब्लेम आहे तुमच्या शेत रस्त्याचा, शिवरस्त्याचा? नमस्कार, मी बालाजी पंढरी कांबळे. भातखेडा शिवारामध्ये गट नंबर 108मध्ये माझी 4 हेक्टर 4 एकर विकत घेतलेली जमीन आहे. माझ्या अगोदरचा मालक विठ्ठलराव दुडिले हा होता. तो असेपर्यंत त्या शेताला बरोबर रस्ता होता. परंतु मी जमीन घेतल्यापासनं मी केवळ मागासवर्गीय ह्या हेतूने माझ्या दोन्ही बाजूचे शेजारी म्हणजे गट नंबर 109 आणि 107 हेही जाऊ देत नाहीत आणि माझ्या गटातला वरचा शेजारी जो आहे काशीनाथ बेदरे 108मधला तोही जाऊ देत नाही आणि चौथ्या बाजूला मांजरा नदी आहे. त्यामुळे मला गेल्या 20-22 वर्षापासून शेती कसणं खूप कष्टदायक होत आहे. माझं नुकसान होत आहे. मला नदी आटल्यानंतर उन्हाळ्यामध्ये सर्व राशी कराव्या लागतात. सोयाबीनची राससुद्धा मला हरभऱ्याबरोबर रास करावं लागते एप्रिल-मेमध्ये आणि नदीमधनं मग मला ते वाहन घेऊन जाऊन राशी करावं लागतात. त्यामुळे लाखो रुपयाचं माझं नुकसान होतं आहे. आणि मग एखाद्या वेळेस जर चुकून ट्रॅक्टर गेलं वरच्या शेतातून तर शेतकरी पैसे मागतात. आणि ह्या संबंधित विषयासाठी मी 2005 पासून तहसीलदारकडे फेऱ्या मारतो आहे. अनेकदा अर्ज दिले, अनेकदा तहसीलदारांच्या बदल्या झाल्या. शेवाळे साहेब होते, कांबळे साहेब होते, अनेक तहसीलदार झाले. तांदळे साहेब खूप चांगले आहेत. त्यांनी 9 जानेवारीला ते नोट लिहिले की माझं स्पॉट ठेवा शेतामध्ये म्हणून, पण अद्याप स्पॉट झालेला नाही. तर मला अपेक्षा आहे की तांदळे साहेब लवकरात लवकर स्पॉट ठेवून मला रस्ता सस्ती अदालतीमध्ये न्याय मिळेल असं वाटतं आपल्याला. सस्ती अदालतमधून तांदळे साहेब आम्हाला न्याय देतील असं माझी अपेक्षा आहे. काय नाव आहे मामा तुमचं? तुमच्या कुठल्या गावचा शेतरस्त्याचा प्रॉब्लेम आहे तो मिटवण्यासाठी किंवा तो प्रश्न सोडविण्यासाठी तुम्ही आज सस्ती अदालतीमध्ये काय अर्ज केला आहे? माझं नाव दगडू वामन फावडे, तालुका लातूर, जिल्हा लातूर, राहणार रमजनपूर. गट नंबर सांगा, काय अडचण आहे? गट नंबर 3 आणि 4 ह्या गट नंबरमधून पानंद रस्ता गेलेला आहे आणि ते पानंद रस्ता पूर्ण गावासाठी चांगल्या सोय होणार आहे. तिथून खाली नदी गेलेली आहे. त्या नदीतून अजून देखील चालूच रस्ता आहे, पण ती रस्ता आमच्यासाठी अडविलेला आहे. तर तहसीलदार साहेबांनी ह्याचा निवाडा काढून आमचा प्रश्न सोडवावा. पहिला अर्ज कधी दिला होता? आज कसं तुम्हाला अर्ज द्यायचं सुचलं? पहिला काय मागणी आहे तुमची? पहिला अर्ज दिलता 29/12/2020ला दिलता अर्ज. त्याचा आम्हाला न्याय मिळाला नाही. आता ह्या अदालतीमध्ये तुम्हाला सांगतो तहसीलदार साहेबांनी आम्हाला ह्याचा न्याय द्यावा. सर, शेतरस्ता आणि शिवरस्ता अतिक्रमण मुक्त करण्यासाठी जी नवीन जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांच्या संकल्पनेनं जी योजना राबविली जात आहे सस्ती अदालत, तर कसा प्रतिसाद आहे? किती शेतकऱ्यांनी आपल्याकडे अर्ज दिलेला आहे? काय झाला आज सस्ती अदालतमध्ये? खरं तर आपल्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे सन्माननीय विभागीय आयुक्त महोदय आणि आपल्या जिल्ह्याच्या सन्माननीय जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांच्या दोघांच्या संकल्पनेतून खरं तर पूर्ण 8 जिल्ह्यामध्ये हा सस्ती अदालत हा कार्यक्रम राबविला जात आहे. आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणून आज आपण लातूर तालुक्यामध्ये जे की शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, शेतकऱ्यांना शेतीची मशागत करणे, त्यानंतर शेतीचे कामे करणे, त्यानंतर शेतीच्या पेरणीसाठी मदत करण्यासाठी रस्त्यांची गरज असते. आणि अलीकडच्या काळात शेतीचे लहान लहान तुकडे झाल्यामुळे शेतरस्त्याचा प्रश्न हा फार गंभीर बनलेला आहे. आणि त्यामुळे आज आपण 9 तारखेला आमदार महोदयांची आपल्याकडे नैसर्गिक आपत्तीची बैठक असल्यामुळे आपण खरं तर 2रा शुक्रवार आणि 4थ्या शुक्रवारी घेणं अभिप्रेत आहे. परंतु आपण मुद्दाम आज आणि उद्या आपण ही शेतरस्त्याची सस्ती अदालत आपण कार्यक्रम राबवलेला आहे. आणि यामध्ये आज आपण 5 मंडळ ठेवले होते. लातूर, हरंगुळ, कनेरी, बाभळगाव आणि कासारखेडा. आज जवळजवळ 40 ते 50 शेतकऱ्यांनी आपल्याकडे शेतरस्त्यासाठी अर्ज दिलेले आहेत. आणि या अर्जाचं आम्ही 5 मंडळामध्ये बायफर्गेशन केलेलं आहे. आणि केल्यानंतर तात्काळ अर्ज हे मंडळाधिकाऱ्याकडे आम्ही सोपवून लगेच 8 तारखेला, 10 तारखेला, 12 तारखेला त्या शेतरस्त्यांची स्थळ पाहणी होणार आहे. आणि यापुढे शेतरस्त्यासाठी आता माननीय महसूल मंत्री महोदयांच्या निर्देशानुसार मोजणीसाठी कुठलीही फीस लागणार नाही. मोजणी मोफत होणार आहे. पोलीस प्रोटेक्शनची गरज असेल तर पोलीस प्रोटेक्शन मोफत मिळणार आहे. आणि हा उपक्रम म्हणून आजचा आपण जे 40 ते 50 अर्ज आपल्याकडे आलेले आहेत ते लगेच निर्गती करून शेतकऱ्यांना आम्ही रस्ते मिळवून देणार आहोत. आणि यामध्ये शेतकऱ्याच्या ज्या रक्तवाहिन्या असतात रस्ते हे आम्ही त्यांना मोकळे करून देणार आहोत.